इयत्ता 7वी प्रज्ञाशोध परीक्षा विषय मराठी। आज आपण शब्दसंपत्ती या घटकातील 2.6 वाक्प्रचार हा घटक पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला काही वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ दिलेले आहेत पहा। हे वाक्प्रचार काळजीपूर्वक लक्षपूर्वक वाचा, यांचे अर्थ तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या, म्हणजे परीक्षेच्या वेळेस तुम्हाला प्रश्न सोडवताना याचा उपयोग होईल। परीक्षेसाठी उपयोग असणारे भरपूर वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ या ठिकाणी दिलेले आहेत पहा। प्रत्येक वाक्प्रचार काळजीपूर्वक वाचा, त्यांचे अर्थ लक्षात ठेवा। जवळपास 100च्या वर हे वाक्प्रचार आहेत, यांचा परीक्षेला तुम्हाला चांगलाच उपयोग होईल। आता आपल्याला सराव प्रश्न आणि नमुना प्रश्न सोडवता उपयोग होणार आहे। यानंतर आपण वाक्प्रचारावरील काही नमुना प्रश्न पाहूयात। पहिला प्रश्न पहा, नजर रोखणे या वाक्प्रचाराचा अर्थ पर्यायातून निवडा। न घाबरता बोलणे, आकर्षित करणे। तिसरा पर्याय, शोध लागणे आणि निर्भयपणे पाहणे। तर नजर रोखणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो सांगा? तर निर्भयपणे पाहणे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे। खालील वाक्प्रचार कोणत्या पर्यायातील वाक्यात घालणे योग्य ठरेल? उलघाल होणे, आजीला धाप लागल्याने तिला डॅश, नदीकडेला साप पाहून मला डॅश, मी काम करत असताना डॅश डॅश, दादा घरी लवकर आल्यावर आईला डॅश। तर सुरुवातीला उलघाल होणे याचा अर्थ काय हे लक्षात घ्या। तर उलघाल होणे म्हणजे बेचैन होणे किंवा अस्वस्थ होणे। तर आता कुठल्या पर्यायामध्ये योग्य बसेल ते? आजीला धाप लागल्याने तिला उलघाल झाली, म्हणजे तिला बेचैन झाले किंवा ती अस्वस्थ झाली। तोंडपाठ असणे या अर्थाचा खालीलपैकी वाक्प्रचार कोणता? तोंड दाबणे, जिभेवर नाचणे, तोंडाची वाफ दवडणे, दाताच्या कण्या करणे। तर तोंडपाठ असणे म्हणजे जिभेवर नाचणे। पुढील वाक्यात पर्यायातील योग्य वाक्प्रचार निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा। प्लास्टिकचा वापर या विषयावर विचार करताना केदारची डॅश म्हणले। पाठपुरावा करणे, तारे तोडणे, कळी खुलणे आणि मती कुंठित होणे। तर या ठिकाणी पहा, प्लास्टिकचा वापर या विषयावर विचार करताना केदारची मती कुंठित झाली, अशा प्रकारे वाक्य होतं। खालील पर्यायापैकी कोणत्या वाक्प्रचाराचा अर्थ चुकीचा दिला आहे? पाश सोडणे, बंधनातून मुक्त होणे, उतराई होणे, अधोगती होणे, खडे चारणे, पराभव होणे, संक्रांत बसणे, नाश होणे। तर या ठिकाणी पहा, पर्याय क्रमांक 1, 3 आणि 4, 1, 3 आणि 4 हे अचूक आहेत, आणि दुसरं जे उतराई होणे म्हणजेच अधोगती होणे हे चुकीचं आहे, कारण उतराई होण्याचा अर्थ काय होतो? ऋणातून मुक्त होणे असा होतो। खालीलपैकी वाक्प्रचार व त्याचा अर्थ यांची योग्य जोडी ओळखा। 2 पर्याय अचूक म्हणलेला आहे। पारद होणे, शिकार होणे, मागमूस नसणे, माहीत नसणे, तोंडसूक घेणे, वेड्यासारखे बोलणे, पोटात घालणे, खूप मार देणे। आता आपल्याला 2 पर्याय अचूक म्हणलेले आहे। तर पारद होणे म्हणजे शिकार होणे हेही बरोबर आहे, आणि मागमूस नसणे म्हणजे माहीत नसणे हे 2 पर्याय अचूक आहेत। खालील अक्षरात लपलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ पर्यायातून अचूक निवडा। ते, त, आ, ओ, ने, गी, ल, त। तर या ठिकाणी पहा, हे जर शब्द आपण जुळवले तर कोणता वाक्प्रचार तयार होतो? आगीत तेल ओतणे, आगीत, त्यानंतर तेल, ओत, ने, आगीत तेल ओतणे। तर आगीत तेल ओतणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो सांगा? तर पहा, एक ठिकाणी पर्याय दिलेले आहेत। शहाणपणा शिकणे, मोठे संकट येणे, भांडण वाढवणे आणि संतापाने खवळणे। तर आगीत तेल ओतणे याचा अर्थ काय होतो? भांडण वाढवणे, पर्याय क्रमांक 3।